उमेश पालवे या षटकामध्ये 3 षटकार लगावले तर त्याच्यासाठी 500 रुपये कॅशपद अनिलजी म्हात्रे यांच्याकडून. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये वाईटच्या सोबत अतिरिक्त धाव मिळते. पुन्हा एकदा वाईट चेंडू नो आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त बाउन्स. यापुढीलचा चेंडू फिट असेल. पुन्हा एकदा निर्धा चेंडू आता पाहायला मिळतोय कॅपच्या माध्यमातून. पाच षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना आता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये कॉटन बॉलची संधी. उमेशला मैदान सोडावं लागतंय. पहिला धक्का लागत असताना कमलेश विलियन संघाला. उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. नगर प्रीमियर लीग मध्ये सुरेख अशी कामगिरी केली होती. बघा कोणताही खेळाडू बाहेरचा आढळले असते त्या संघाला बाद केला जाईल याची देखील नोंद घ्यायची असेल. उल्हासनगरचा गट आहे त्यामुळेच कोणताही प्लेअर बाहेरचा आढळले असतं त्या संघाला बाद केलं जाईल. आता स्ट्राईकला श्रीषा हिने नंबर वरती 3 वरती येत असताना राईट मोडचा मारा करतील कॅफ. पहिला दुसरा चेंडू इथं पाहायला मिळतोय. कुठे चेंडू स्लिप प्राप्त करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्टम पुल करत असताना मिडविकेटच्या वरतून आणि पुन्हा एकदा मैदान सोडावं लागतं श्रीषाला. अजय यांनी सुरेख असा झेल टिपलाय. आता स्वतः येत आहे संघनायक कमलेश यांना पाहू शकता. आतापर्यंत 2 यश प्राप्त केलेत कॅफ यांनी पहिल्या षटकामध्ये. आता संघनायक येतात कमलेश यांना पाहू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निधा चेंडू पाहायला मिळते. आता पूर्णपणे जिम्मेदारी आबा करंडेवरती. पुन्हा एकदा निधा चेंडू पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती फक्त 2 धावा धावफलकावरती. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोल ते देखील पाहणं गरजेचं असेल.
दुसऱ्या षटकामध्ये विशालला पाहू शकता. आता स्ट्राईकला असेल तो आबा करांडे. एकही चेंडू फेस केले आतापर्यंत. फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एकदा मिळते. जर आबा करांडे 3 बॉल 3 षटकार मारते. नयन धुमाळ यांच्याकडून 101 रुपया. स्ट्राईकला असेल कमलेश. सूर्यकाचा फटका पाहायला मिळते. चपडा कशी लगवली होती कव्हर पॉईंटच्या दिशेने अंतू येत आहेत. तत्पूर्वी झालेल्या धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा वाईटच्या सर्वात तिथे धाव मिळते. कुठेतरी दिशा भरकट असताना विशाल यांची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकवर्ड होते असताना कव्हर पॉईंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि अंत थोडेसे स्पीड असं पुन्हा एकदा विशाल देखील स्पीड झाले आहेत. आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये थोडीशी घाई दाखवत असताना कमलेश. अजून एक धक्का लागत असताना कमलेश शिलोन या संघाला पुढील फलंदाज निमेशला पाहू शकता. अंत देखील थोडीशी स्किड होताना आपल्याला पाहायला मिळते कव्हर पॉईंटच्या दिशेने. त्यानंतर विशाल देखील बॉलचा पाठलाग करत असताना थोडीशी स्किड झाली. पुढील फलंदाज निमेशला पाहू शकता. 5 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या कॅफने. अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते. गतीवरती नियंत्रण नाही विशाल यांच्या गोंदाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटला चेंडू आपल्याला पाहायला. पुन्हा एकदा अंतू येत आहेत चेंडूवरती. आता हळूहळू येत आहेत. तत्पूर्वी झालेल्या 2 धावा पाहायला मिळतात. मंगेश गगे यांचं देखील आगमन झाले. पाण्याची देखील सोय करतात. त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सीएम चषक 2025 आपण पाहतात. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय. तत्पूर्वी कॅफेने सूर्यवंशी क्षेत्ररक्षण केले. उचलतीत फेकली. तत्पूर्वी आलेली 1 धाव मिळते. स्ट्राईकला असेल आबा करांडे. ज्या आबा करांडेला मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो तोच आबा करांडे आता पाहायला मिळतो स्ट्राईक एंडेड वरती. पनवेल येथे क्रीडा स्पर्धा झाली. त्या क्रीडा स्पर्धेत सूर्यकशी कामगिरी केली होती. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच मिळवले होते आबा करांडे यांनी. सूर्यकसा चेंडू पाहायला मिळते. फक्त चाप करत असताना लॉंगॉनच्या दिशेने एकदा मिळते. दुसरीचा प्रयत्न असेल परंतु काय घडते पुन्हा एकदा विश्वास किट होत असताना दुसरीच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धाव देखील मिळत आहेत. आतापर्यंत 2 वेळा स्किट होत असताना विशालला पाहू शकता. रील नक्कीच व्हायरल होईल. आणि राजकुमार देखील आनंद व्यक्त करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती.
गोलंदाजी मार्क होती तिसऱ्या षटकामध्ये राजकुमारला पाहू शकता. स्ट्राईक एंडला असेल तर निमेश. सुरेख असा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. निमेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. राजावरती चढवलेला पहिल्या चेंडूवरती आक्रमक हल्ला. 4 धावा मिळत आहेत निमेशच्या बॅटमधून. सुरेख अशी चपराक लागत असताना कव्हर पॉईंटच्या दिशेने. चला चेंडू जायचा मैदानच्या आतमध्ये. पंच चौकार त्या निमेशच्या बॅटमधून राजकुमार यांच्या पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा बॉडीवरती जाऊन आदलत असताना एकदा मिळते देखबाईच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा धावफलकावरती. चला मॅच बॉल येते मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकता. आता स्ट्राईकला आबा करंडे असेल. आबा करंडेला स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घ्यायला लागली सामन्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटची कडा लागत असताना थर्ड मॅरिझनच्या दिशेने. तत्पूर्वी एकदा पूर्ण लेग बायच्या स्वरूपात धाव येते. सुरेख अशी गोलंदाजी करत असताना राजकुमारला पाहू शकता तिसऱ्या षटकामध्ये. रोहन देखील असेल इनॅक्शन मध्ये. योगी असेल. विशाल देखील असेल. कॅप देखील असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 22 धावा धावफलकावरती. हवी तशी कामगिरी झाली ना आतापर्यंत कमलेश या संघाची. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅफला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागत असताना थर्ड मॅरिझनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तत्पूर्वी आलेल्या धावा 2 मिळतील. संघाची धावसंख्या 25. धावा धावफलकावरती पाहू शकता. थेंबे थेंबे तळे साचे. पुन्हा एकदा शापलून आपल्याला पाहायला मिळते मोठा फटका. परंतु आता काय घडते, षटकार पाहायला मिळते आबाच्या बॅट मधून. कुठेतरी थोडासा आत्मविश्वास वाढला असेल आबा करंडे यांचा. षटकार पाहायला मिळतोय. कॅपवरती चढवलेला हल्ला चौथ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा अँड्रम स्टाईलने खेळत असताना चेंडू आपला टॅप करत असताना लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आणतो. तत्पूर्वी आलेल्या धावा 2 देखील पूर्ण झाल्यात. संघाची धावसंख्या 33 धावा धावफल करती. अद्याप 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात कॅप यांनी. या कॅपने पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या एक्स्ट्राच्या स्वरूपात. त्याच कॅपला पाहू शकता चौथ्या षटकामध्ये 33 धावा धावफलकावरती. कुठेतरी 50 ते 55 धावा बनवणे बंधनकारक असेल. मॅच मध्ये मजा येईल या सामन्याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जेल टिपत असताना कॅप देखील सुरेख अशी कामगिरी करतोय. चौथ्या षटकामध्ये आबाला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. आता जय मूलचंदने आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराल संघाचे. कशा प्रकारची कामगिरी होते ते देखील पाहणं गरजेचे असेल. पुन्हा एकदा चपराक लागवली जयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल करत असताना कॅपच्या गोलंदाजच्या वरती सुरेख असा फटका पाहणं जयच्या बॅट मधून. सदोतीस धावा. आता कुठेतरी धावफलका आकार मिळत असताना कॅफने तब्बल या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात. एक गडी देखील बाद केले आबाच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू शिल्लक. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला उडवला चेंडू. क्षेत्राची उपस्थित विशाल. तत्पूर्वी अडवला चेंडू. तत्पूर्वी आलेल्या धावा पाहू शकतो 2 धावा देखील पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 39 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज ते देखील पाहणं गरजेचं असेल. 39 धावा धावफलकावरती. कमीत कमी शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा बनवणे बंधनकारक असेल. कमलेश शिलेन या संघाला आतापर्यंत 39 धावा बनवल्या आहेत. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये अंतुला पाहू शकता. टीम की रन संख्या कुल 39 बनी है. 39 आप देख सकते हैं मैदान के अंदर. कमलेश सिलेन पहिला चेंडू आपण बोल करण्याचा प्रयत्न केला होता. कोणत्या क्षेत्रफळ उपस्थित नाही. तत्पूर्वी आलेल्या धावा एकदा पूर्ण दुसऱ्या देखील पूर्ण.
पुन्हा एकदा षटंबुल करत असताना लॉंग लेगच्या दिशेने निमेशच्या बाहेर षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 47 धाव धावपलकावरती. आता कुठेतरी स्कोर का हालत असताना पाहू शकता आपण मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची काढायला लागत असताना थर्डमॅन रिझनला कोणताही खेळाडू उपस्थित आहेत. तत्पूर्वी आलेल्या धावा पाहू शकता मैदानच्या मध्ये 2 धावा देखील पळून काढल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न असेल का? तिसरी धाव घेण्यापासून नकार देत असताना निमेश. एकोणपन्नास धाव धावपलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाल्या धावा कमी होत्या. आता धावा वाढत असताना शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जय आणि निवेशच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 51 धावा धावपलकावरती. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. आजच्या दिवसामध्ये 8 संघ इनॅक्शन मध्ये आपण पाहू शकता. पहिला सामना जिंकला पियुष हर्षित दिलेल्या संघाने. दुसऱ्या सत्रामध्ये स्ट्राईकला असेल तो निमेश. सूर्य कसा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पूर्ण. 3 धावा देखील पूर्ण होतात. मैदानच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि 34च्या प्रयत्नामध्ये जयांना मैदान सोडावं लागते. शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 धावा धावपलकावरती आपण पाहू शकता. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढले चेंडू. 2 धावा पूर्ण. 2 धावा देखील. तिसरीचा प्रयत्न असेल. तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होते. पट्टा लांबे तुझा 6 होता तो. आम्ही कालच बोलवतो. 56 धावा बनल्या आणि 57 धावांचं लक्ष ठेवलं मैदानच्या आतमध्ये. आदित्य इलेल्या संघासमोर कमलेश इलेल्या संघाने. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. चला यापुढीलचा सामना आपण पाहणार आहोत. भूमिविलन आरबी भरत त्यांच्या सोबतीला असेल सेंचुरी फाटक. बिना प्रॅक्टिसला बॅट्समन गेला ना इथं. शाटा नाही लागणार बॅटरी बॉल. एवढा रापरूप जातोय तर राहुल
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कमलेश विलियन संघ आपण 54 धावा बनवल्या पहिल्या सत्रामध्ये 57 धावांचं लक्ष ठेवलंय. आबा करंडे यांनी बांधणी केलेला संघ आपण पाहू शकता. संपूर्ण स्टारकास्ट आहे. लहान लहान खेळाडू घेऊन हा संघ बनवलाय. थापा देखील असेल, इन ऍक्शन मध्ये असेल. शुभम एंटरप्राइजेस स्वरप संदीपजी मोरे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. लुमिनस बॅटरी चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. चला पंच सामना चालू करायचा त्वरित. शशिकांत देखील इन ऍक्शन मध्ये असतील, त्यांना देखील पाहू शकता आपण. इन ऍक्शन मध्ये आदित्य देखील असेल, छोटे देखील असेल, निमेश असेल, उमेश असेल, श्रीषा देखील असेल, आशिष देखील असतील, आबा कारंडे देखील असतील. प्रथम देखील असेल इन ऍक्शन मध्ये. आता सलामीची जोडी पाहू शकता, रोहन आणि अंतुला. गोलंदाजी मार करते आपल्याला पाहू शकता. निमेश सलामीची जोडी अंतु आणि रोहनला पाहू शकता. आदित्य विलियन संघाची 57 धावाचा पाठलाग मैदानच्या आतमध्ये करायचं आहे. 56 बनवल्यात. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये, वाईटच्या सर्व अतिरिक्त धाव मिळत असताना पायलेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काय करतं मैदानच्या आतमध्ये आबा करंडे थोडेसे स्किल होताना आपल्याला पाहायला मिळाले. ही रील नक्कीच व्हायरल होईल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. त्यांना देखील माहिती होतं अंतुच्या विकेटचं महत्व. आता स्ट्राईकला सर रोहन. सूर्यकसा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच आमच्याकडे वळत असताना वाईटच्या सर्व अतिरिक्त धाव मिळतीये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, तत्पूर्वी आता आलेली ही एक धाव मिळतीये. सीएम चषक 2025 आपण पाहतात. पुन्हा एकदा जेलची संधी असेल आता, आणि सूर्यकसा जेल टिपला छोट्या आणि तुला मैदान सोडावं लागतंय. मोठा धक्का लागत असताना आदित्य विलियन संघाला.
अंतूची खेळी संपुष्टात. आता पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता कॅफ येतं मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते युनिट नंबर 2 वरती येत असताना. पुन्हा एकदा आपण पुकारण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा स्किट असताना छोट्यांना तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय छोट्यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी धाव वाचवल्या गेल्यात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती बघा. एक चेंडू शिल्लक असेल पंच. 2 वाईड आलेत. पहिला वाईट त्यानंतर एक धाव सिंगल पुन्हा एकदा वाईट पुन्हा एकदा एक सिंगल पुन्हा एकदा विकेट डॉट आणि एक सिंगल. 2 वाईड आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. निमेशांची सुरेश गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आता स्ट्राईकला असेल रोहन. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा चेंडू देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा फक्त धावफलकावरती आपण पाहू शकता आदित्य हिरण्या संघाच्या. आता गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाजी ते देखील पाहणं गरजेचं आहे. आता स्वतः येतात आबा करंडे. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना आबा करंडेचा कॅपच्या बॅट मधून हाय हँडसम षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आबा करंडेचं भरपूर स्वागत केलंय. षटकार तो कॅपच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॅटची काढा लागायचा थर्डमॅन रिझनला. खेळाडू उपस्थित कमलेश उचलतील फेकतील तत्पूर्वी आलेली धाव आपण पाहू शकता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आता जेलची संधी असेल. खेळाडू पोहोचले शशी परंतु सुरेख असे प्रयत्न पाहायला मिळाले. थोडे स्किट असताना तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. बघा 1 शॉट असेल. सुरेख असा फटका पाहायला मिळतो मिडविकेटच्या दिशेने परंतु काय घडतंय थापाने सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला.
सीमा रिसोर्ट वरती नेहमीच सराव करत असताना खेळाडू आपण पाहू शकता. आभाकरांनी देखील असतील, थापा देखील असतील, मनीष धुमाल देखील असतील. या संधीचा सोनं करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये षटकार पाहायला मिळतो कॅपच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20. या आकड्यावरती आतापर्यंत 2 षटकार आले या स्पेल मध्ये. कॅपच्या बॅट मधून हात खोलण्यास सुरुवात केली कॅपने. पुन्हा एकदा तिसरा षटकार येतो या षटकामध्ये. लांबलचक षटकार पाहायला मिळतोय कॅपच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 26 धाव धापलकावरती. बघा बाहेरून कोणी आरडाओरडा करायचं नाहीये आणि त्या 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धाव धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त निमेश यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या 5. या षटकामध्ये भरपूर समाचार घेण्यात आला आबाचा. दुसऱ्या षटकामध्ये कॅपने चढवलेला आबावरती हल्ला 3 षटका आपण पाहिले त्या षटकामध्ये. आता पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये निमेशला पाहू शकता. पुन्हा एकदा हा सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहन यांनी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावा धावपलकावरती. अद्याप 27 धावांची गरज असेल मैदानच्या आतमध्ये आतिथ्य संघाला सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कोला टाकला होता चेंडू. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी आलेली एकदा मिळते. दुसरीच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा प्रथम स्किट होत असताना आणि 2 धावा देखील मिळतील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चेंडू थांबलाय पाण्यामध्ये. थापा यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मिळते. या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीये. तेहतीस धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक.
पुन्हा एकदा शॉटम फुल करण्याचा प्रयत्न केला होता लॉंगांच्या दिशेने आणि 4 धावा मिळतील शेवटच्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावा धावफलकावरती. चला बाहेरून कोणी बोलायचं नाही आणि तर 2 धावांची पॅनल्टी दिली जाते आदित्य इलेव्हन संघाला. शेवटचा कॉल असेल. आता आशिषला पाहू शकता चौथ्या षटकामध्ये 20 धावांची गरज आहे. अद्याप 3 षटकामध्ये 37 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते. पंच आमच्याकडे वळत असताना मुन्ना पठाण सर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कोणती धाव घेत नाही त्यांना देखील माहिती क्षेत्राची उपस्थित जयंत सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. उचलतील फेकतील तत्पूर्वी आलेला डॉट चेंडू. सूर्य कसा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. झेलची संधी असेल परंतु कोणताही क्षेत्र उपस्थित तत्पूर्वी आलेल्या धावा आपण पाहू शकता. 2 देखील पूर्ण केल्या जातात. सूर्य कसा चेंडू पाहायला मिळतोय. आता स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते कॅप यांना आणि कॅप यांनी कॅपचं काम केलेलं आहे. आता पुढील फलंदाज राजकुमार. राजकुमारला पाहू शकता. या पुढीलचा सामना पियुष विलेन तर सोबतीला विजय संघ त्वरित टॉस साठी यायचं. पियुष विलेन संघ आपण 4 षटकांचा सामना असेल. नऊ चेंडू शिल्लक आणि 17 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. अद्याप सामना दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सूर्य कसा चेंडू पाहायला मिळतोय पण तो चेंडू जास्त वळण घेत असताना आणि अतिरिक्त धाव मिळतीये. सूर्य कशी गोलंदाजी करताना आशिषला पाहू शकता चौथ्या षटकामध्ये. 9 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज. पुन्हा एकदा सूर्य कसा चेंडू पाहायला मिळतोय. आता कमबॅक करत असताना आशिषला पाहू शकता. 8 चेंडू शिल्लक
16 धावांची गरज. सामना अद्याप बॅलन्स स्थितीमध्ये आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. परंतु गच्चाळ असं क्षेत्ररक्षण शशी यांच्या माध्यमातून नशिबाच्या या धावा मिळतील 4. थोडीशी घाई दाखवली. अद्याप 7 चेंडू शिल्लक 12 धावांची गरज. शशीने केली चूक कितपत मागा पडेल ते देखील पाहणं गरजेचं असेल. मैदानच्या आतमध्ये 7 चेंडू 12 धावांची गरज. कोणावरती होतं 7-12 ते देखील पाहणं गरजेचं असेल. जिथं 1 धाव होती तिथं 3 धावा एक्स्ट्रा मिळाल्या. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू होतोय. कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला 16 धावा पाहायला मिळाल्या असत्या परंतु शशी यांनी केलेली चूक ती महागात पडेल खूप. आता स्ट्राईकला असेल राजकुमार. 6 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. चला पियुष विजयन संघाचे संगणक तोड तयार टॉस साठी. त्यानंतर यातला विजयी संघ 4 षटकांचा सामना असेल. आशिष यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चुका आपल्याला पाहायला मिळाल्या शशी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये उमेश आलाय. 12 धावा डिफेंड करायची आहे सामना जिंकायचा असेल तर. कमलेश शिलोन या संघाला कॉन्क्रीटची खेळपट्टी आपण पाहू शकता. स्ट्राईकला सर राजकुमारने अद्याप एकही चेंडू फेस केला नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी जाणार जातो राजकुमार परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततांनी भरलेला खेळ. परंतु पहिला चेंडू सुरेख असा आपल्याला पाहायला मिळतोय. लाऊड अपील केलं तर मैदानच्या आतमध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला उमेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 5 चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय आणि वाईटच्या सर्व अतिरिक्त धाव मिळतीये. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटच्या सर्व अतिरिक्त धाव मिळतीये. 1 बाउंसचा इशारा देखील येत असताना हवेचा वारा देखील आपल्याला पाहायला मिळतो चारी बाजूला. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतोय. राजकुमार काय करताय. राजकुमार यांना चेंडू समजत नाहीये. 4 चेंडू 10 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय कमलेश इलेव्हन वर्सेस आदित्य इलेव्हन या संघामध्ये. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू आता पाहायला मिळतो. 1 तेरी तो 1 मेरी.
आतापर्यंत या षटकामध्ये 3 वाईट चेंडू हाताळले आहेत उमेशांनी. बॅटनी एकही धाव आली नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता नो चेंडू पाहायला मिळतोय. कुठे जास्ती उचली घेतली चेंडूने. आता 4 चेंडू 8ची गरज. कुठेतरी बॅटने धावा येत नाहीयेत. सर्व धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात हातलेल्या आहेत आतापर्यंत. ज्या डॉट चेंडूवरती गमावलं होतं आता या वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावा कमावल्या गेलेल्या आहेत राजकुमार यांच्या माध्यमातून. फ्रेजचा चेंडू. आता फाईन लेगच्या दिशेने केलेली चूक. षटकार पाहायला मिळतोय. चिखलामध्ये थांबलाय परंतु काय घडेल या मॅच मध्ये. 3 चेंडू 6ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला रंगलाय. नाही मैदानच्या आतमध्ये काय म्हणशील. चिखलामध्ये देखील चेंडू थांबला या मॅच मध्ये. निमेशने असे सुरेख असे 2 स्पेल टाकले होते. पहिल्या स्पेल मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या स्पेल मध्ये आबा करंडेने केलेली चूक 21 धावा महागडं षटक. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये निमेश यांनी केलेला धावा खर्च 10 आणि आशिषनी चौथ्या स्पेल मध्ये 8 धावा खर्च केल्या. 1 चेंडू 2 धावांची गरज. एकदा जोरदार डावे होते या सामन्यासाठी. आता दोन्ही संघांच्या किडने फेल देखील झाले असतील. सुरेखाचा फटका फ्लाइट स्ट्रोक आणि सामना जिंकले आदित्य संघाने. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य संघ. चला टॉस साठी यायचे त्वरित. चला टॉस साठी यायचे अण्णा. आपण जास्ती खुश झालेले दिसतात. विनिंग मॅच थोडी खेळली झाली याची देखील नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना अगोदर अनाउन्समेंट केली होती आपण. सीएम चषक 2025 पाहतात.